नमस्कार सर्व माझे नातेवाईक मित्रमंडळी बंधू भगिनी यांना माझा साष्टांग नमस्कार आणि ओम. बघा, योग प्राणायाम हे का महत्त्वाचं आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे का महत्त्वाचं आहे. जर आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठलो, ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4:30 ते 6 हा ब्रह्ममुहूर्त, यावरती उठून पहिल्यांदा जसं आपण झोपेतून उठतो त्यावेळेस गुळला न करता, ब्रश न करता उठल्यानंतर पाणी प्यायचं आहे. ते सुद्धा कोमट पाणी किंवा साधं फिल्टरमधलं किंवा गुंडातलं पाणी पिलं तरी चालेल. त्या पाण्याने काय होतं, जर आपण ब्रश करून पाणी पिलो तर आपल्या तोंडातली लाळ ही बाहेर निघून जाते. ती लाळ आपल्या तोंडातच राहावी, पोटात जावी, शरीरात जावी. ती लाळ पाचक असते, त्यामुळे आपल्याला पचनशक्ती वाढते. म्हणून ती लाळ आपल्या शरीरात जावी यासाठी आपण कमीत कमी उठल्यानंतर 2 ते 3 ग्लास पाणी, कोमट असं पाणी पिऊन घ्यायचं. ज्यांना पोटाचे आजार असतील, बद्धकोष्ठता असेल, ॲसिडिटी असेल, त्यांनी कोमट पाणी करून त्यामध्ये लिंबू टाकायचं आणि थोडं सेंदी मीठ टाकायचं. हे घ्या, तुमचं पोट साफ होईल, तुमची ॲसिडिटी गायब होईल. हे नियमित करा 15 ते 20 दिवस. त्यानंतर तुम्हाला लिंबू पिळायची गरज पडणार नाही. फक्त तुम्ही साधं कोमट पाणी उठल्यानंतर 3 ते 4 ग्लास प्यायचं आहे. त्यानंतर तुमचं पुढील विधी करा. त्यानंतर कमीत कमी 5 प्राणायाम मी नेहमी सांगतो. जो मनुष्य 5 प्राणायाम करतो, 5 ते 6 प्राणायाम, तो एकदम फिट राहतो. मी प्रत्येक माझ्या स्टेटसवरती माहिती टाकलेली आहे. प्रत्येक प्राणायामाची माहिती असेल, आसनाची माहिती असेल, हे सुद्धा दिलेली आहे. मग फक्त तुम्हाला मी नाव सांगतो आज. प्राणायाम पहिल्यांदा प्राणायाम करायचा भस्त्रिका प्राणायाम 2 ते 5 मिनिट. याला म्हणतात भस्त्रिका प्राणायाम. नासिकेतनं श्वास घ्यायचा, नासिकेतनं सोडायचा. तो श्वास फक्त आपल्या फेफड्यापर्यंत घ्यायचा आणि छातीपर्यंत, पोटाकडे जाऊ द्यायचा नाही. छातीपासूनच पुन्हा त्याला परत फेकायचा. ही पद्धत आहे भस्त्रिका प्राणायामाची. 2 ते 5 मिनिट. यामध्ये सुद्धा तुम्हाला स्पीडनी सुद्धा करता येईल. याला नेहमी सवय असेल, जवान असेल, कुठलाही हार्टचा प्रॉब्लेम असेल, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम असेल ते सुद्धा करू शकतात. हाय BP असेल ते सुद्धा करू शकतात. फक्त लांब श्वास घ्यायचा आणि लांब श्वास सोडायचा. दुसरं प्राणायाम आहे कपालभाती प्राणायाम. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. याला आपण औषधी प्राणायाम म्हटलं आहे, संजीवनी प्राणायाम म्हटलं आहे. कपालभातीमुळे आपल्या पोटातील सगळं व्याधी नष्ट होतात. अन्नपचन चांगलं, ते जठराग्नी तेज होते. तुमच्या शुगरसाठी जे इन्शुलिन आवश्यक असते ते बनण्यासाठी आपल्या पेनक्रियासुद्धा ॲक्टिव्ह होतात. मग आपल्याला कपालभातीसुद्धा 5 ते 10 मिनिट, कमीत कमी 10 मिनिट व्हायला पाहिजे. त्यावरती तुम्ही कितीही करू शकता. कपालभाती म्हटल्यानंतर पोट आत, श्वास बाहेर. झटक्यानी पोट आत घ्यायचं, झटक्यानीच आपला श्वास बाहेर न गेल, फक्त पाठीचा कणा ताठ ठेवायचा. ही पद्धत 1 मिनिट. याला म्हणतात कपालभाती प्राणायाम. त्यानंतर तिसरं प्राणायाम आपलं, आपण जेव्हा बाह्य प्राणायाम करत असतो त्यामध्ये आपण एक त्रिबंधासन लावतो. त्रिबंधासन, त्यानंतर आपण अग्निसार क्रिया घेतो. नंतर उज्जयी प्राणायाम. हे बघा, हे उज्जयी प्राणायाम हे तिसरं प्राणायाम, हे थायरॉईडसाठी फार महत्त्वाचं आहे. ज्यांना थायरॉईड असेल, ज्यांचं थायरॉईड वाढलेलं असेल किंवा कमी झालं असेल, त्यांनी हे उज्जयी प्राणायामाचं नियमित करा. उज्जयी प्राणायाम म्हटल्यानंतर छातीकडून कंठाकडे श्वास सोडायचा. आपल्या थायरॉईडच्या ग्रंथी इथून पूर्ण असतात आपल्या इथपर्यंत. इथे जरी दाब बसला, घशाला जरी दाब बसला, ह्या थायरॉईडच्या ग्रंथीला दाब बसतो. यामुळे आपल्या थायरॉईडचं ॲटोमॅटिक प्रमाण संतुलित राहते. याला म्हणतात उज्जयी प्राणायाम. हे 3 प्राणायाम झाले. त्यानंतर तुम्हाला वाटलं तर व्यायाम करा वेळ पाहून. त्यानंतर पुन्हा 3 प्राणायाम. अनुलोम विलोम, हे सुद्धा नाडी शोधन प्राणायाम म्हणतात त्याला, किंवा नाडी शुद्धी प्राणायाम म्हणतात. यांनी आपली संपूर्ण नाड्या, नसनालिका ह्या शुद्ध होतात. कुठेही ब्लॉकेज असेल
रक्तप्रवाह थांबला असेल तर हा रक्तप्रवाह आपला अनुलोम विलोममध्ये निघून जातो. तसंच आपल्या मेंदूसाठी हा सुद्धा व्यायाम चांगला असतो. तुमची स्मरणशक्ती वाढते आहे, एकाग्रता वाढते, काम करण्याची इच्छा वाढते. म्हणून आपल्याला हे सुद्धा फार महत्त्वाचं. याला 10 मिनिट करत आपल्याला चालू करता येईल. मात्र डाव्या नासिकेतनं श्वास घ्यायचा, उजवीतनं सोडायचा, उजवीतनं घ्यायचा, डावीतनं सोडायचा. हे झालं आपलं अनुलोम विलोम प्राणायाम. एक चक्र पूर्ण. डावीतनं श्वास घेणे, काही सेकंद थांबतो आपण, त्यानंतर उजवीतनं सोडणे, नंतर उजवीतनं घेणे, डावीतनं सोडणे. डावी नासिका ही आपली चंद्रनाडी आहे, म्हणजे थंड असते. उजवी नासिका ही आपली सूर्यनाडी, ही गरम असते. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल आपल्या शरीरातलं तापमान संतुलित नाही, त्यावेळेस तुम्हाला अनुलोम विलोम करावं लागतं. आणि व्हेन्स आपल्या मोकळ्या होतात. शरीरात जेवढं आपल्याला तापमान पाहिजे, आपल्याला समजा सगळ्या क्रिया चालण्यासाठी शरीरातील 33 ते 36 डिग्री एवढं तापमान आपल्याला पाहिजे, तेवढं तापमान राखून ठेवण्याचं काम हे अनुलोम विलोम करतं. कितीही बाहेर तापमान तुमचं किती असू द्या, जास्त असू द्या, कमी असू द्या, पण आपल्या शरीरातलं तापमान संतुलित ठेवणे हे अनुलोम विलोमचं काम आहे. हे अनुलोम विलोम करत असते. म्हणून अनुलोम विलोमसुद्धा कमीत कमी 10 मिनिट व्हायला पाहिजे. त्यानंतर 5वं प्राणायाम आहे भांभरी प्राणायाम. भांभरी म्हटल्यानंतर पूर्ण आपल्या जे वरचे अवयव असेल, नाक असेल, डोळे असेल, कान असेल, मेंदू असेल, याला पूर्ण व्यायाम मिळतो. पूर्ण नसा मोकळ्या होतात, पूर्ण आपण हवा भरतो. भांभरी म्हटल्यानंतर एक बोट अंगठ्याजवळचं मस्तिष्क ठेवायचं आहे, भुवयाच्या वरती 3 बोटं डोळ्यावरती. अंगठ्यानी कानाची पडदे असेल, कानं बंद करायची आहे. याला आपल्याला 3दा किंवा 5दा आपल्याला भांभरीचा आवाज करायचा आहे. लांब श्वास घ्यायचा, लांब श्वास काढायचा. हे आपण 5-6 वेळा करू शकतो. याला म्हणतात भांभरी प्राणायाम. त्यानंतर आपलं उद्गीत प्राणायाम 6वं प्राणायाम आहे. उद्गीत प्राणायाम हे सुद्धा फार महत्त्व. आपला ओमचा जप, जितक्यांदा तुम्ही ओमचा जप कराल तेवढा आपला हृदयाला व्यायाम मिळतो, डोक्याला व्यायाम मिळतो, पूर्ण मेंदू आपला चांगला राहतो, मेंदूला रक्तप्रवाह चांगला होतो. म्हणून शक्यतो आपण जेवढा वेळ होत असेल तेवढा वेळ ओमचा उच्चार करण्याचा प्रयत्न करायचा दिवसभर. हे सुद्धा आपण 5 वेळा 10 वेळा करू शकतो. ओमचा उच्चार बसताना आता ताट बसायचा आहे. दोन्ही ध्यान मुद्रा किंवा वायुमुद्रा ध्यान मुद्रा म्हटलं तर ही मुद्रा म्हणजे ध्यान मुद्रा. पहिलं बोट अंशाच्या टोकाशी लावायचं, हे 3 बोटं सरळ राहतील. ही झाली आपली ध्यान मुद्रा किंवा ध्यान मुद्रा. यालाच ज्यांना वाताचे त्रास असेल, गॅसेस असेल, वात असेल, खूप जॉईंट पेन असेल, त्यांनी हेच बोट अंगठ्याच्या मुळाशी लावायचं. ही मुद्रा लावून जेवढा वेळ तुम्हाला बसता येईल तेवढा वेळ या मुद्रेत बसायचं. असं साधंहीसुद्धा आपण बसलो असेल तर साधंसुद्धा ही मुद्रा लावून बसा. तुमच्या पायाचे त्रास कमी होतील, वात कमी होतील. ही मुद्राच त्यासाठी आहे की शरीरातला वात निघून जाणे, वात कमी करणे. तर या मुद्रेत बसायचं आहे. उद्गीत प्राणायाम 5दा किंवा 10दा घ्यायचा आपल्याला. उद्गीत प्राणायाम कसं करायचा, एक लांब श्वास घ्यायचा, लांब ओम म्हणायचा. त्यानंतर प्रणवध्यान 5 ते 10 मिनिटांच करायचं. डोळे बंद, तोंड बंद आणि आपली नासिकासुद्धा बंद, म्हणजे श्वाससुद्धा घ्यायचा नाही, ताठ बसायचा आहे. असे 6 प्राणायाम आपण नियमित करावे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती. जे माझे हितचिंतक असेल त्या निश्चितच हे 6 प्राणायाम करा. बघा तुम्हाला 1 महिन्यात तुम्हाला याची फरक दिसतील. 1 महिन्यात तुमची ऊर्जा वाढून दिसेल, रोग प्रतिकारशक्ती वाढेल, सगळे व्हिटॅमिन्स तयार होतील शरीरामध्ये. ब्लडसुद्धा तुमचं हिमोग्लोबिनसुद्धा आपलं प्रमाणात राहते, कुठेही कमी होत नाही. त्यामुळे माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती की निश्चित हा व्हिडिओ जरी लांब झाला असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघा
आणि आपण आपल्या घरीसुद्धा प्राणायाम करू शकता. ओम सगळ्यांना ओम. उद्या मी तुम्हाला एक एक आसनाची माहिती देईल. प्रत्येक आसन प्रत्येक व्याधीसाठी आहे. जसं मग आपण थायरॉईडसाठी उज्जयी प्राणायाम सांगितलं, असेच काही काही आसनसुद्धा आपल्याला प्रत्येक आसन आपण त्यांना सांगू. ओम. धन्यवाद.